नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शिरोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीने लढवणार आमदार सतेज पाटील यांचं प्रतिपादन। समविचारी पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन निवडणुकीला सामोरं जाणार। शिरोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब सारे पाटील आणि स्वर्गीय दलित मित्र दिनकरराव यादव यांच्या कुटुंबियांनी आपलं आयुष्य खर्ची घातले। त्यामुळे या तालुक्याचं नंदनवन झालं। या तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समविचारी नेत्यांसोबत ताकदीने लढवून पुन्हा एकदा सत्ता काबीज करू असा विश्वास कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी शिरोळ येथे व्यक्त केला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी शिरोळ, जयसिंगपूर नगर परिषद आणि तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांची भेट घेऊन त्यांची मतं जाणून घेतली। यावेळी ते बोलत होते। आमदार सतेज पाटील बोलताना म्हणाले की सरकारनं मतदार यादीत घोळ निर्माण केलाय। प्रत्येक कार्यकर्त्यांनी यावर दक्ष राहायला पाहिजे। उशिरा का होईना पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे आपली सत्ता येण्यासाठी आजपासूनच प्रत्येक कार्यकर्त्यांना कामाला लागलं पाहिजे। शिरोळ तालुक्यात सत्ता खेचण्यासाठी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव व अन्य पक्षातील नेत्यांना व कार्यकर्त्यांच्या सोबतीने या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका आपण ताकदीने लढवून पुन्हा एकदा शिरोळ तालुक्यावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी रात्रीचा दिवस करावा। प्रत्येक ठिकाणी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे, त्यामुळे सत्ता आपली येण्यासाठी इच्छुकांनी सुद्धा 2 पावलं मागे येऊन जो उमेदवार निश्चित होईल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याला विजयी करण्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न करावेत। आम्ही सर्व नेते मंडळी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। येत्या 4 दिवसात सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीत तालुक्यात मोठा मेळावा घेऊन आपण आपली भूमिका मांडू असंही त्यांनी यावेळी शेवटी सांगितलं। श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील म्हणाले की शिरोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काही दिवसात होणार आहेत। माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा झाली। माजी आमदार उल्हास पाटील यांनाही सोबत घेऊन ही निवडणूक आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लढवली जाईल। आपली सत्ता येण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत। येत्या 4 दिवसात तालुकास्तरीय मेळावा घेऊन या निवडणुकीची दिशा स्पष्ट केली जाईल। आजपासूनच कार्यकर्त्यांनी जोमानं कामाला सुरुवात करावी। युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ता येण्यासाठी एक दिलानं काम करणार आहोत। कार्यकर्त्यांनीही आजपासूनच निवडणुकीच्या कामाला सुरुवात करून विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न करावेत। यावेळी जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड आणि तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते। अनेक कार्यकर्त्यांनी व इच्छुक उमेदवारांनी आमदार सतेज पाटील, सहकार महर्षी गणपतराव पाटील यांच्यासमोर आपली भूमिका मांडली। दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी आभार मानले। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।